घाबरलीस का? घाबरू नको, घे. अरे घे. देवी आई तुमचं भलं करेल. माझं भलं होणारच आहे, पण तुझं इथं हे वाजवून काहीच भलं होणार नाही. अरे काळ कुत्र पण फिरत नाही इथं, माणसंच नाहीत. त्याच्यामुळं हे तिकडं कुठतरी वाजव, म्हणजे 5 पैसे भेटतील तुला. समजलं का? बर दादा. निघ मग. घाबरली. संभळ वाजवली इथं, कोण पैसे देणार? मीच दिले 5 रुपये. मग दादा. दादा. मुक्ता, मला खात्री होती ग, कोणी नाही ना तरी माझी मुक्ता मला शोधत इथे येणार, मला नक्की सोडवणार. काय अवस्था झाली दादा तुमची. त्या कशानेच केली गई. खूप छळलंय त्यांनी मला इथे. त्यांनीच इथे मला बांधून ठेवलं होतं. तो तुमचा जुळा भाऊच आहे ना? हो, जुळा भाऊ आहे. तुला कसं कळलं? म्हणजे तू शोधून काढलंस? अभिमान वाटतो ग पोरी तुझा, खूप अभिमान वाटतो. बर दादा, इकडे कुणी यायच्या आधी आपण लगेच निघूया. चल चल चल. अवस्था आहे शेवायची. ए ए अरे तिथे बांधून ठेवलं होतस ना मला, तेव्हा मोठी मर्दानगी दाखवत होतास. आता काय आता दाखव ना. आई मुक्ताचा फोन होता. काय म्हणाली ती? ती म्हणाली की इथे दादा म्हणून जो वावरतोय ना, तो दादांचा जुळा भाऊ काशीनाथ आहे. काय? आई म्हणजे इतके दिवस जो माणूस वावरत होता आपल्याला आधीच कळायला होतं सारं. कसं ओळखता नाही आलं आपल्याला? मुक्ताची शंका खरी ठरली. ती म्हणत होती ना तेच बरोबर होतं. हो आई. आणि ज्या ठिकाणी त्या गुंडांनी दादांना दामून ठेवलं होतं ना, मुक्ता तिथे पोचली. तिनं दादांची सुटका केली. खरं सांगतोस का तू? हो. मुक्ताला सांग त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन ये.
खूप हाल केले असते ना त्या माणसाने यांचे. ठीक आहेत ना ते, म्हणजे काही झालेलं नाहीये ना? हो आई, बरे आहेत ना ते? हो आई, आई काळजी करू नको, दादा बरे आहेत. सारंग, म्हणजे इतके दिवस मी ज्याच्याबरोबर खोलीत राहत होते, त्याच्याबरोबर वावरत होते, तो नवरा नव्हताच रे माझा. कसं लक्षात आलं नाही माझ्या हे? तरी ना सारखं मला त्याच्यावर वावरताना कसं तरी व्हायचं. एकदा ना त्याने स्वतःचा हात धरला होता, मला तेव्हा जाणवलं, पण आता लक्षात येते मला कुठं तो. आता नाही घाबरणार मी त्याला. आई तेव्हा काही झालं ना तरी आपल्याला ना आता त्याला सावध होऊ द्यायचं नाही. तेव्हा त्याचा कितीही राग आला, कितीही चीड आली, किळस वाटली ना तरी प्लीज आई, प्लीज जशी आधी वागायचीस ना तसंच वाग प्लीज. मला माहिती आहे खूप डिफिकल्ट आहे तुझ्यासाठी, पण बघ काही झालं ना तरी त्याचं गुपित आपल्याला कळलंय, असा संशय त्याला येऊ द्यायचा नाही. मी अजिबात नाही कळू देणार त्यांना काही, अजिबातच नाही. मग तू जा लवकर आणि त्यांना घेऊन ये. होय. तू काळजी करू, मी आलो. हे बी आई, कृपा आहे तुझी बाई. ही काळी मांजर नक्की आडवी येणार. आता कुठे चाललो ना ते पण विचार. हॅलो, अगं अगं मुक्ता, पण यार ऐकून घे, तुला नसती उठाठेव करायला कोणी सांगितली होती? अगं पण तुला काय गरज होती उत्तर द्यायची? हो हो, रिलॅक्स, पॅनिक होऊ नको, मी आलो. हां बाय. अरे सारंग, हा? काय झालं रे? काही टेन्शन मध्ये आहेस वाटतं? ते काय झालं, मुक्ताचं एका माणसाबरोबर भांडण झालं. अरे वा, अरे रे रे, भांडण झालं? त्या काय झालं की स्त्रियांनी संबळ वाजवू नये यावरून मुक्ता आणि एका माणसामध्ये वाद झाला, आणि तो वाद आता इतका विकोपाला गेला की त्यांच्यात जोरदार भांडण झालं. आणि त्या माणसानं मुक्ताविरुद्ध खोटी पोलीस कंप्लेंट पण केली आहे. स्वतः पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, तिथेच जातोय. अरे वा. अरे फार वाईट झालं रे. मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही नको तुम्ही नका येऊ प्लीज. पण थँक्स, तुम्ही थोडा कन्सर्न दाखवला. मी मॅनेज करतो. फक्त एक कराल का, हे जे काही झालंय ना ते आईला कळू देऊ नका. ती उगाच काळजी करत बसेल. नाही ना? नाही, तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या आईला आम्ही बिलकुल काही सांगणार नाही. हा, तू निश्चिंत राहा. खूप समजूतदार आहात तुम्ही. मी येतो. आणि हो, मला जर उशीर झालाच तर प्लीज तुम्ही इथे मॅनेज करा. हां, आणि तसं काही झालं तर मी तुम्हाला कॉल करेन. तू जा, तू निघ. हा, आणि मुक्ताची काळजी घे. काय आहे बघ ना, आता तिला या वयात असं पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतंय म्हणजे. मी काय म्हणतो सारंग, तुला काय गरज लागली तर मला फोन करा, मी लगेच पोलीस स्टेशनला येतो. हा ना, सवय. हो काय अंबिका, हा तू जा. हो थँक्यू, तुम्ही इतकं मला समजून घेतलं. आलो सांग. सारंग, बातमी दिली. त्याला पोलिसांनी पकडून नेलं, ते पण संबळ वाजवण्याच्या आरोपावरून. म्हणजे सारंग आणि मुक्ता तिकडे अडकले, म्हणजे आपल्याला इथे काही करायला रान मोकळंय. आता हे बघ, त्या काश्याने ना बँकेतून पैसे आणलेत, त्यातला आपला वाटा घेऊया, कळलं काय? आता जास्त बोलत बसू नको, चल त्याच्याकडे. चल जाऊया. ह्या वाड्यात काहीतरी विलक्षण घडतंय. सारंग गडबडीत बाहेर गेला. दत्ता भाऊ आणि मनस सुद्धा आनंदात दादांच्या खोलीत गेले. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, हा मुक्ता, बोल ना. मुक्ता, तुझा आवाज असा काय येतोय? हॅलो मुक्ता, अगं काय झालं? मुक्ता, काय झालं असेल? गायत्री वर नाहीये, खालीही नाहीये. अहो, ती घर सोडून पळून गेली की काय? माधवी, अगं काहीही काय बोलतेस? गायत्री घर सोडून गेलेली नाहीये.
आणि ती पळून का जाईल? ती माझ्या खोलीत आहे. मुक्ता नसताना तिची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. ताई, तुम्ही तिची जबाबदारी खूप घेतली, पण आता ती जबाबदारी आहे ना, ती जरा माझ्यावर सोपवा. तुझ्यावर जबाबदारी सोपवायची म्हणजे नक्की काय करायचं? मी तिची आई आहे आणि तिच्या भविष्याची काळजी सगळ्यांपेक्षा जास्त मला आहे. आणि आता मी जे सांगेन ना ते तिला ऐकावंच लागेल. मी तिला जे औषध देणार आहे ते तिला घ्यावंच लागेल. माधवी, तू दिलेलं औषध मी तिला घेऊ देणार नाही. हो ना? मग माझा जीव घ्या, मला विष द्या आणि माझा जीव घ्या तुम्ही. दादा, दादा, दादा कुठे आहेत? ए काय झालं ग? मोठ्या मोठ्याने किंचाळायला काय पाहिजे आता? मला त्यांना महत्वाचं काहीतरी सांगायचंय. दादा झोपलेत, तुला जे काय सांगायचं आम्हाला सांग. नाही, तुमच्या मार्फत नाही सांगता येणार. जे काय आहे ते मी त्यांनाच सांगणार. बोल, काय बोलायचंय? एक मिनिट, मला सांग, तुझ्यावर कोणीतरी केस केली होती आणि मग पोलिसांनी तुला पकडून नेलं होतं, मग तू इथे कशी काय? अहो इथे कशी काय विचारताय काय? अहो पैसे द्यायचे असतील ना पोलिसांना, ते पैसे दादाकडे मागायला आली असेल, हो की नाही? म्हणजे बाहेर कुटाळ करायचा आणि प्रकरण पोलिसांमध्ये गेलं की यायचं दादाकडं पैसे घ्यायला. एक छदाम मिळणार नाही, काय मिळणार नाही. दादा, मी पैसे मागायला नाही आले. तुमच्या काळजीपोटी इथपर्यंत धावत आली. माझी काळजी? मला काय झालं? मला काय धाड भरली? झालं नाहीये, कदाचित होऊ शकतं. अहो, पोलीस चौकीत माझी चौकशी केली जात होती ना, तेव्हा तुमच्यासारखाच दिसणारा एक माणूस तिकडे आला होता आणि तो म्हणत होता तो रावसाहेब आहे. नाही, मला माहित आहे तो खोटं बोलतोय. एवढाली दाढी वाढलेली, असे इचित्र कपडे घातलेले, असं वास येत होता अंगाला. अजिबात सुशिक्षित घरातला वाटत नव्हता. त्यामुळे मला तर वाटतंय ना, आत्ताच तो जेलमधनं बाहेर सुटून आला असावा. असं वाटत होता नुकतीच जन्मठेपेची शिक्षा बघून आलाय की काय. हो, बरोबर ओळखलं तिनं. माझा एक जुळा भाऊ होता काशीनाथ, तो जन्मठेपेची शिक्षा भोगून आता बाहेर आलाय. अहो काय सांगताय? हो, लहानपणी अगदी 12-13 वर्षाचा होता तेव्हापासूनच घाणेरड्या सवयी त्याला, सगळ्या व्यसनं नको ती. चोऱ्या माऱ्या करायचा, माणसांना मारायचा, काय शिव्या घाण्या गाळी करायचा. एकदा तरी एका वयस्क माणसावरती वार केला त्यांनी, वार. फक्त एवढंच नाही, एकदा लहान असताना त्यांनी आमच्या नानांवरती, म्हणजे आपल्या वडिलांवरती पण हात उगारला होता. हो, अरे बापरे, काय सांगताय? हो, असं धावून गेला एकदम मारायला, गळा पकडायला त्यांचा. मग आमच्या नानांच्या लक्षात आलं की याचं भवितव्य काय खरं नाही, याचंही नाही आणि आपल्या घराण्याचंही नाही. म्हणून मग त्यांनी पोलिसांना सांगून ते काय बाल सुधारगृहामध्ये त्याला नेऊन टाकलं. पण ह्याच्यामध्ये हा सुधारण्याच्या ऐवजी आणखीन बिघडतच गेला.
आणि मग बाल सुधारगृहातनं तो कधी जेलमध्ये गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. मग काय आता सुटला आता जन्मटिपेवर संपल्यानंतर. मग आता बदला घ्यायचा असेल त्याला. आता चेहरा सारखा आहे ना, मग त्याचा गैरफायदा घेऊन रावसाहेब बनून तो इथे यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे दादा ज्याने तुला किडनॅप केलं तो तोच असणार. म्हणजे तुम्हाला किडनॅप करून तुमच्या घरात शिरून तुमची जागा घेण्याचा प्रयत्नच होता तर. बरोबर आहे. नाही पण बरं झालं ना आपल्याला आधीच त्यांच्याबद्दल सगळं कळलं. ते आपण त्याच्या जाळ्यात अडकणार तरी नाही. सगळे मिळून सामोरे जाऊ आपण त्यांना. अहो पण मोठी आई, आपण अडकणार नाही, पोलीस तर अडकू शकतात ना. हो ग, कारण तो तिकडे सगळी उत्तरं देतोय. म्हणजे इकडे किती माणसं राहतात, कोणाचं काय नातं आहे. मोठी आई तुमच्या माहेरची पण सगळी माहिती देतोय. काय सांगतेस तू? मी माझ्या कानाने ऐकलंय. हो पण त्याला एवढं सगळं कसं काय कळलं? ते गुंडांनी मला जेव्हा पकडून ठेवलं होतं आणि मला मारून 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 सारखा एक प्रश्न विचारायचे. घरामध्ये कोण आहे, कसा वागतो, कसा उठतो, त्याचे व्यवहार काय ना, घरामध्ये किती माणसं राहतात, सगळी माहिती ते माझ्याकडनं सातत्याने काढून घ्यायचा प्रयत्न करायचे. आणि ह्याच माहितीचा उपयोग करून त्याला रावसाहेब बनून इथे यायचं असतं. बरोबर, आता आठवलं मला. पण दादा ही सगळी तर वरवरची माहिती झाली ना. त्याला सगळ्या गोष्टी थोडी माहित असणार. म्हणजे आता बघा, यांनी जेव्हा देवी आई समोर माया भांगात कुंकू भरलं होतं तेव्हा तुम्ही रागाच्या भरात काय केलं होतं? तुम्ही रागाच्या भरात यांना घराबाहेर काढलं होतं. हे त्याला कसं माहित असेल? त्याला कसं माहित असणार आहे? हे बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला कसं माहित असणार? बरोबर आहे. अरे दादा, तेव्हा तू सारंगला बाहेर नव्हतं काढलंस. तू त्याला खोलीत डांबून ठेवलं होतंस. विसरलास का? हा बरोबर आहे, डांबून ठेवलं होतं त्याला. अरे काय झालंय, ते गुंडांनी मला सारखी इंजेक्शन देऊन देऊन ना असं विसरायला होतं. असे मधले मधले असे भाग काही आयुष्यातले मी विसरून गेलो. तेवढ्या भागातच ते घडलं असेल. आता ते कसं लक्षात राहणार? नाही, समजू शकते दादा. म्हणूनच मी काय म्हणते, ज्या महत्वाच्या घटना आहेत ना पण त्यांची एकदा उजळणी करू. म्हणजे आपण आपल्या परीने तयार राहायला पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मागच्या वर्षी बाजार समितीची निवडणूक तुम्ही जिंकून आला होता तेव्हा तुमचे कार्यकर्ते अंगणात फटाके वाजवत होते. काही विरोधकांनी एका फटाक्यात मोठा दारूगोळा भरून ठेवला होता. तोच तुम्ही पेटवायला जाणार, स्फोट होणार तेवढ्यात मोठी आणि तुम्हाला बाजूला करून तुम्हाला वाचवलं. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आता आठवलं मला. तिनेच वाचवलं होतं. एवढं भाजलं होतं तिला. बाप रे. दादा असं काय बोलतायत? मोठ्यांनी नव्हतं वाचवलं. तुम्ही नीट आठवा बरं. अरे तिने नव्हतं वाचवलं तुला. मोठी आई नाही रे, मुक्तानी वाचवलं होतं. किती जखमी झाली होती बाळ बिचारं माझं. हे असं होतं माझं, विसरायला होतं. त्या औषधाचा एवढा भयानक परिणाम आहे ना. पण ते जाऊ दे ना. मी काय म्हणतो, आपण ह्या विषयावर का चर्चा करतोय? तुम्हाला माहितीये रावसाहेब मी आहे. तो कोण उपटसुंब आलाय तो नाही आहे. तर पोलीस आले तरी तुम्ही त्यांना सरळ सांगायचंय की हा आमचा रावसाहेब आहे म्हणून. आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार? रावसाहेब कोण आलं? आम्ही बाहेरून सगळं ऐकत होतो. तुमची सगळी चर्चा ऐकल्यानंतर आमची खात्री पटली आहे की तुम्हीच खरे रावसाहेब आहात.
प्रश्नच नाही हो. दुसरं कोण असणार नाही का? गावातल्या कोणालाही विचारा कोणी सांगेल मीच रावसाहेब आहे. कसं असतं ना की नुसता चेहरा एकसारखा असून होत नाही. बुद्धिमत्ता, वकूब, तो रुबाब सगळं असतं ना, त्याच्यावर ठरतं माणूस खरा कोण आहे खोटा कोण आहे ते. त्यामुळे रावसाहेब मीच आहे. रावसाहेब नगरकर, आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय.